मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हाला माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ मी तुम्हाला माझ्या दरवाजासमोर मी कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे, म्हणजे थोडक्यात कसं मी समोरचा माझा एरिया ठेवलेला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आज सकाळी लवकर उठून बाथरूमची सगळे कामे उरकली, त्याच्यानंतर मस्त अशी फ्रेश वगैरे झाले. त्याच्यानंतर दारात म्हणजे दरवाजासमोर अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. मला रांगोळी एवढी छान जमत नाही, पण आपल्याला कुठं काही आवड वगैरे जिंकायला जायचं, त्याच्यामुळं आपल्यासाठी आपल्या समाधानासाठी ती रांगोळी खूप छान आहे. त्याच्यानंतर साईडला तुम्ही बघू शकता की मी एक ट्री प्लांट्स वगैरे ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. समोर पण असे 2 ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत ट्री प्लांट्स, कारण की ते बघितलं ना इतका दिवस छान जातो आणि घरात पण आपली इतकी शांतता आणि इतकं छान वाटतं ना, तर ते असं बघूनच ते असं वाटतं की वाव किती भारी, असं नाही का. त्याच्यामुळे मी ते तिथं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, इथं पण एक मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि दरवाजाच्या वरती एक खिळा लावला होता मी, म्हणजे वरती डायरेक्ट भिंतींना. तिथं मी एक ट्री प्लांट्स लावलं होतं. ते सुरुवातीला इतकं छान दिसत होतं, पण त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी ते झाड वाळून गेलं. काही समजलं नाही मला का वाळून घेतलं, पण सगळे शेजारच्यांनी मला सांगितलं की ते थोड्या दिवसांनी फुलून येईल. मग बघू आता, जर ते फुलून आलं तर आहे, नाही तर मी ते चेंज करेन. त्याच्यानंतर हे एक झाड होतं, ते खूप वर्ष म्हणजे नाही म्हटलं तर माझ्याकडे 1 वर्षापासून हे झाड इतकं मी टिकवलं होतं. कसं इतकं म्हणजे त्याची इतकी काळजी घेतली होती, पण सकाळी बघितलं असं वाटलं की अरे यार, इतका वाईट दिवस आजचा वाटत होता मला की काय सांगू. ते झाड थोडंसं सुकलं होतं आणि त्याचे पानं पण वगैरे अशी गळायला लागली होती, काय माहिती कसं काय, पण ठीक आहे आता म्हटलं चला. त्याच्यानंतर मस्त असं दरवाजाला तुम्ही दिसू शकता तोरण वगैरे लावलेले आहेत. हे तोरण मी सणासुदीला लावते, पण मला इतकं छान वाटलं की मी ते रेग्युलर असं म्हणजे दरवाजातच लावून ठेवलेत आता, कारण की आपल्या घरी कुणी पण येईल किंवा आपण पण बघतो त्यावेळेस आपल्याला ते एकदम फ्रेश वाटतं की रोजचा दिवस हा आपला सणासारखा जावा. त्याच्यामुळं मी तशा प्रकारचे तोरण आता कायमच लावून ठेवते दरवाजाला. त्याच्यानंतर असा माझा दरवाजाचा लूक तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. त्यानंतर सकाळ सकाळ इतके छान छोटे लेकरं आमच्या दारात खेळत होती. त्यांना म्हटलं अरे जरा जाऊन तिकडं दुसरीकडे खेळा वगैरे, पण लेकरं काय कुणाची ऐकत नाहीत. पण ठीक आहे. त्याच्यानंतर मिस्टर बोलले मला मसाला दूध प्यायचं होतं, त्याच्यामुळे मस्त असं मसाला दूध मी तयार केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.